समाधानी असं म्हणण्याजोगं नाहीये, कारण इथे आम्हाला मेन प्रश्न हा पाण्याचा आहे। पाणी आम्हाला एवढा पाऊस पडत असताना पण टँकरने आम्हाला पाणी घ्यावं लागतं विकत। आमच्या सेक्टरला तर कधी बस आलेलीच नाही। जे समजा टॉपवरून यायचं तर आम्हाला 100 रुपये रिक्षाला भाडं द्यावं लागतंय। तर आमच्याकडे पण एखादा याचा बस स्टॉप व्हावा आणि इकडून पण बस चालू व्हावी। सेक्टर 36 च्या इकडून पोलीस स्टेशनच्या इकडून एक बस चालू व्हावी। त्यांचं तसं बरं आहे, पण काही प्रमाणात होतंय थोडं हलगर्जीपणा होतोय। आता पाऊस संपून जवळजवळ 1 महिना झालाय, अजून कुठे रस्त्यांची कामं चालू नाही केली। तर मधला जो मेन रस्ता आहे ना, एवढे त्याच्यामध्ये खड्डे झालेत ना, विचारता सोय नाही। असं निवडणुका म्हणल्यावर आश्वासनाशिवाय निवडणूक होते का? एवढा पावसाळा होऊन सुद्धा पाणी टँकरने घ्यावं लागतंय। तर या पाठीमागे काय नक्की कारण हे राजकारण्यांनी शोधलं पाहिजे। निवडणुका जाहीर होतात, नेत्यांच्या गाड्या वार्डावार्डात फिरू लागतात, आश्वासनाचे कागद घरोघरी फिरतात। गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचं काय झालं? कागदावरचे जाहीरनामे जमिनीवर उतरले का? लोकप्रतिनिधींच्या कामावर जनता समाधानी आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत मतदारांचा जाहीरनामा या निवडणूक विशेष कार्यक्रमातून। मी आज आहे पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील कामोठे वसाहतीत। आपण थेट जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। दादा, तुमचं नाव काय? माझं नाव आबासाहेब एकनाथ भोर। आपण किती वर्षापासून कामोठे वसाहतीत राहतो? मी 20 वर्षापासून कामोठ्यामध्ये राहतो। मतदान आहे इकडे? हो, मतदान आहे। आपल्या ह्या प्रभागात सध्या नगरसेवक कोण आहेत? आमच्या प्रभागामध्ये विकास घरत साहेब आणि हेमलता गोवारी आणि भगत साहेब। आता सध्या इथे जे पालिकेच्या माध्यमातून कामं झाली त्याच्यावर समाधानी आहेत का? समाधानी असं म्हणण्याजोगं नाहीये, कारण इथे आम्हाला मेन प्रश्न हा पाण्याचा आहे। पाणी आम्हाला एवढा पाऊस पडत असताना पण टँकरने आम्हाला पाणी घ्यावं लागतं विकत। सर्वात महत्वाचा प्रश्न पाणी प्रश्न आहे, तो लवकरात लवकर दूर व्हायला पाहिजे। सर्व नागरिकांची जी समस्या आहे ती पाण्याची, पाण्याशिवाय जीवन नाही, तर पाणी हे फार महत्वाचं आहे। तर मी महानगरपालिकेला विनंती करेल की आमच्या पाण्याचा प्रश्न आपण लवकरात लवकर मार्गी लावा। पण एकंदरीत आपण आपल्या नगरसेवकांची नावं घेतली, त्यांच्या कामाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहात का? हो, विकास शेटघरत वारंवार पाठपुरावा करतात। म्हणजे त्यांनी शिडकोकडे आता मध्ये पण आंदोलन केलं, प्रयत्न चालू आहे त्यांचे, परंतु अजून त्या प्रयत्नाला यश आलेलं नाहीये। नाही, विकास घरत माणूस म्हणून चांगला आहे आणि पहिली टर्म आहे त्यांची, त्यांना एवढं काय स्कोप भेटलेला नाही, तर त्याच्यामुळे ते करतात नाही असं काही नाही। पण आमदार ज्या हिशोबाने असताना त्या हिशोबाने कामं नाही झालेली। नाही, प्रशासनाच्या हिशोबाने आमदार आता आपला आहे आमदार, तर त्यांचा आमदार त्यांचंच हे आज महानगरपालिका असताना सुद्धा ती त्या पद्धतीने कामं नाही झाली जी व्हायला पाहिजे। आज रस्त्याचं काम झाले, रस्ते कॉर्नर राहिले, त्या दिवशी मुलं मोटरसायकल स्लिप पडले। हे गोष्टी यांच्या थोड्या किरकोळ गोष्टीमुळे घडलेल्या आहेत, हे असं नको व्हायला। आणि प्रशासन आपलं असताना जर होत असेल तर मग दुसऱ्याचं असेल तर काय होणार? त्यावेळेला हे लक्ष दिलं पाहिजे। पाण्याचा तर कचऱ्याचा पाण्याचा हा प्रश्न आहेच ना, रोड आपल्या सोसायटी टॅक्सचा हे मोठं मॅटर आहे। मालमत्ता करासाठी काय वाटतं तुम्हाला? मालमत्ता कर ज्या वेळेला कॉलनी फार्मने जो मुद्दा उचलला होता, ते आता हे बोलायला लागले। हे पूर्वीच जर यांनी केलं असतं तर घडलं नसतं ना। मालमत्ता करायचं डबल कशाला पकडलेलं आहे काय? तुम्ही तुमच्या नगरसेवकांना भेटलायत का? हो, भेटतो ना, भेटतो। नगरसेवक म्हणून विकास घर खरोखर चांगला आहे। काय ते दुमत नाही आमचा। जसा पाण्याचा विषय ना, तसा शिक्षणाचा विषय आहे। सरकारी शाळा चांगल्या पाहिजे, हव्यात, म्हणजे सरकारी शाळा पाहिजे, अपेक्षा आहेत। कारण का प्रत्येक सदनशील आलेला आज भाडोत्री वगैरे राहणार लोक प्रत्येक जण एवढे नाही। परिवहन सेवेच्या बाबतीत काय मत आहे आपलं? म्हणजे जी आहे सेवा सध्या ती पुरेशी आहे? सेवाच नाही, परिवहन सेवाच नाही। आमच्या सेक्टरला तर कधी बस आलेलीच नाही। परिवहन सेवा जे समजा टॉपवरून यायचं तर आम्हाला 100 रुपये रिक्षाला भाडं द्यावं लागतंय। तर आमच्याकडे पण एखादा याचा बस स्टॉप व्हावा आणि इकडून पण बस चालू व्हावी। सेक्टर 36 च्या इकडून पोलीस स्टेशनच्या इकडून एक बस चालू व्हावी, अशी आमची नागरिकांची मागणी आहे। स्टेशन ते आपले पोलीस स्टेशन किंवा रोड हे आपले याच्यावर रिक्षा चालतात सीटावरती, पण ते दुसऱ्याला करून देत नाही। त्यांची लाईन लावून ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत 5-5 माणसं तोपर्यंत थांबतात। म्हणजे अवेलेबल हे नाही, आणि दुसरे जरी आले तर त्यांना करून देत नाही लोक। म्हणजे एकंदरीत परिवहन सेवा व्हावी ही सुद्धा परिवहन सेवाची अपेक्षा आहे।
तुम्ही तुमच्या नगरसेवकांना ओळखता का? हो, ओळखतो. त्यांचं काम नगरसेवक म्हणून कसं आहे काम तुमच्या? त्यांचं तसं बरं आहे, हा. पण काही प्रमाणात होतंय थोडा हलगर्जीपणा होतोय. आता पाऊस संपून जवळजवळ 1 महिना झालाय, अजून कुठे रस्त्यांची कामं चालू नाही केली. आता मधला जो मेन रस्ता आहे ना, एवढे त्याच्यामध्ये खड्डे झालेत ना, विचारता सोय नाही. इतर काय समस्या आहेत तुम्हाला कामोठ्यामध्ये? त्यामुळे बाकी व्यवस्थित आहे. हो, आश्वासनं तर भरपूर असतात. निवडणुका म्हणल्यावर आश्वासनाशिवाय निवडणूक होते का? मग ती आश्वासनं काही प्रमाणात नाही, काय- पूर्ण काय- झाल्यासारखी काय वाटतात? झालं? आश्वासन- खरं सांगायचं म्हणजे आश्वासनं दिल्याशिवाय तर निवडणुका होत नाही, परंतु सर्व आश्वासनं अशी पूर्ण पण झालेली नाही. आता सिडकोचा जो टॅक्स आहे, यांनी जो प्रश्न मांडला तो खरोखर भयंकर आहे. म्हणजे लोक कन्फ्युज आहे, भरायचा नाही भरायचा. काही काही राजकीय पार्ट्या सांगतात नाही तो माफ होणार आहे, आणि सिडकोकडून व्याज लावून आलेला आहे. महानगरपालिकेकडून लेटर येतात का ते भरा, तेव्हा तो एक प्रश्न 100% मार्गी निघायला पाहिजे, भरायचा किंवा नाही. बरोबर. त्याच्यामुळे इथले कामोठावासी नागरिक सर्व संभ्रम अवस्थेत आहे. आताची जी निवडणूक होणार आहे आगामी, ती कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार? पाणी आणि रोड टॅक्स, आपला पाणी आणि मालमत्ता मालमत्ता कर टॅक्स याच्यावरती निवडणूक होणार. पाणी पाणी हा प्रश्न खूप पहिला महत्वाचा आहे. पाणी हा पहिला. पाणी नाही कारण मी सेक्टर 36 मध्येच राहतो. सत्यकोण सोसायटी माझ्या सोसायटीचं नाव आहे, परंतु एवढा पावसाळा होऊन सुद्धा पाणी टँकरने घ्यावं लागतंय. तर या पाठीमागे काय नक्की कारण आहे हे राजकारण्यांनी शोधलं पाहिजे. एवढी वसाहत मोठी केलेली आहे आपली सिडकोनी, महानगरपालिका आता ताब्यात दिलेली आहे, पण पाण्याचा बंदोबस्त नाही. तुम्ही वसाहत एवढी मोठी कशी केली? तुम्ही तुमच्या नगरसेवकांना ओळखता का? हो, ओळखतो. त्यांचं काम नगरसेवक म्हणून कसं आहे काम तुमच्या? त्यांचं तसं बरं आहे, हा. पण काही प्रमाणात होतंय थोडा हलगर्जीपणा होतोय. आता पाऊस संपून जवळजवळ 1 महिना झालाय, अजून कुठे रस्त्यांची कामं चालू नाही केली. आता मधला जो मेन रस्ता आहे ना, एवढे त्याच्यामध्ये खड्डे झालेत ना, विचारता सोय नाही. इतर काय समस्या आहेत तुम्हाला कामोठ्यामध्ये? त्यामुळे बाकी व्यवस्थित आहे. तर हे होते जनतेचे खरे प्रश्न. राजकीय नेत्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनाचे सोशल ऑडिट करण्याचे काम मतदारांचा जाहीरनामा या कार्यक्रमात आपण करत आहोत. यानंतर आपण भेटणार आहोत जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात एका नव्या प्रभागात. जनतेच्या नव्या प्रश्नांसोबत पाहत रहा नवराष्ट्र डिजिटल